नमस्कार मित्रांनो, झटपट रेसिपी बाय शीतलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गंगाफळची भाजी। तर काही ठिकाणी गंगाफळला देवडांगर असेही म्हणतात। तर देवडांगरची भाजी कशी बनवायची, कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी मी इथे हे गंगाफळ कापून घेतलेलं आहे। आता मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। माझं हे गंगाफळ धुवून घेतलेलं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता लसूण टाकून घ्यायचं आहे। तुम्ही लसूण हा खलबत्त्यामध्ये बारीक करूनही टाकू शकता। जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं लसूण थोडंसं लालसर झाल्यावर त्यामध्ये हळद टाकायची आहे। आता आपण त्यामध्ये धुतलेले हे गंगाफळ टाकून घेऊया। गंगाफळ हे हलवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडीशी साखर टाकायची आहे। आता ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। कोथिंबीर ही धुवून कापून टाकायची आहे। आता भाजी हलवून झाल्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून ती वाफवून घ्यायची आहे। आता आपण झाकण काढून भाजी ही हलवून घेऊया। भाजी ही थोडीशी शिजलेली आहे। त्यामध्ये आता आपण लाल चटणी टाकायची आहे। लाल चटणी ही फक्त 1.5 चमचा टाकायचा आहे। आता भाजी हलवून घेऊया। परत झाकण ठेवून भाजी ही 2 मिनिटं वाफू द्यायची आहे। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया। भाजी छान अशी शिजली गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्ही बघू शकता भाजी ही खूप छान आली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।